पेण तालुक्यातील काझुर्ले आदिवासी वाडी येथील 5 वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर ठाकरे शिवसेनेच्या पेण तालुका शाखेने आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्याकडे सादर करण्यात आले। या प्रकरणाची जलद गती न्यायालयात सुनावणी करून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने शासनाने या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहून कठोर पावले उचलावीत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यावेळी तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना रायगड जिल्ह्यात महिलांवरील आणि बालकांवरील अत्याचाराच्या घटना थांबवण्यासाठी प्रभावी कारवाईची गरज असल्याचे सांगितले। तसेच पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा आणि हे निवेदन राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। यावेळी महिला जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे, उपतालुका प्रमुख चेतन मोकल, शहर संपर्क प्रमुख विजय पाटील, उपशहर प्रमुख समीर साठी, नगरसेवक सद्दाम आवासकर, राकेश मोकल, संजय पानसे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते। आरोपी विरोधातील आरोपांबाबत तपास सुरू असून न्यायालयाचा अंतिम निर्णय येणे बाकी आहे। आरोपीला शिक्षा देण्याची मागणी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सादर केलेल्या निवेदनातील भूमिका आहे। जे आरोपी आहे किरण भिकू वाघमारे, त्याच्या 24 वर्ष वय आहे आणि मुलगीचा वय 5 वर्ष आहे।